मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन टिप्स सांगणार आहे. पहिल्या टिपीचं नाव आहे ज्येष्ठाने मेंदूचा शील असा घालवावा. काय ते? नातवंडाशी बोलणे, मित्रमंडळींशी गप्पा मारणे, जुन्या आठवणी शेअर करणे या गोष्टी ज्येष्ठ नागरिकांच्या मेंदूला आनंद देतात आणि मानसिक एकटेपणा दूर करतात. अरे वा, बरोबर. वय वाढत चालल्यावर शरीरासोबतच मेंदूचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. व्हेरी गुड. मेंदू हा शरीराचा सर्वात जास्त काम करणारा अवयव असून त्याची कार्यक्षमता वयाप्रमाणे कमी होऊ लागते. परंतु योग्य सवयी आणि जीवनशैली अंगीकारल्यास वृद्धावस्थेतही मेंदू चपळ, सक्रिय आणि कार्यक्षम ठेवता येतो. अरे वा. वृद्ध व्यक्तींनी मेंदूची काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम मानसिक सक्रियता जपणे आवश्यक आहे. दररोज काही वेळ वाचन, लेखन किंवा कोडी सोडविण्यासारख्या बुद्धिप्रामाणिक क्रियाकल्पामध्ये व्यस्त राहिल्यास मेंदूला सातत्याने चालना मिळते. मेंदूला काम देणे म्हणजे त्याला सजग ठेवणे आणि त्यामुळे विसरण्याची प्रवृत्ती कमी होते. शारीरिक हालचाल हे देखील मेंदूसाठी फायदेशीर असते. व्हेरी गुड. रोजचा थोडाफार व्यायाम, चालणे किंवा योगासने मेंदूत रक्तप्रवाह वाढवतात, ज्यामुळे मेंदूला पोषक तत्वे व प्राणवायू अधिक प्रमाणात मिळतो. परिणामी मेंदू अधिक कार्यक्षम राहतो. व्हेरी गुड. तसंच चांगली झोपही मेंदूसाठी आवश्यक असते. अरे वा. रात्रीची शांत झोप मेंदूच्या पुनर्रचनेसाठी, आठवणी साठवण्यासाठी आणि विचार स्वच्छतेसाठी मदत करते. अरे वा, व्हेरी गुड. आहार सुद्धा मेंदूच्या आरोग्यात मोलाची भूमिका बजावतो. अक्रोड, बदाम, अंजीर, हिरव्या पालेभाज्या, बी विटॅमिनयुक्त पदार्थ व ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेला आहार मेंदूसाठी पोषक असतो. साखरयुक्त प्रक्रिया केलेले अन्न टाळावे, कारण ते मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करू शकते. बापरे, कठीण आहे. मनाची शांतता राखणे आणि तणावावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. ध्यान, प्राणायाम किंवा भजन कीर्तनासारख्या गोष्टी मनाला स्थैर्य देतात, चिंता दूर करण्यास आणि मेंदूचा थकवा दूर करतात. चिंता दूर करतात आणि मेंदूचा थकवा कमी करतात. वयस्कर व्यक्ती सामाजिक सुसंवाद सुरू ठेवावा. नातवंडाशी बोलणे, मित्रमंडळीशी गप्पा मारणे, जुन्या आठवणी शेअर करणे या गोष्टी मेंदूला आनंद देतात आणि मानसिक एकटेपणा दूर करतात. अरे वा. शेवटी मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेणे, आवश्यक चाचण्या करून घेणे व औषधोपचार नियमित ठेवणे गरजेचे असते. मेंदू हा केवळ विचार करण्याचा अवयव नसून तो आपल्या अनुभवाचा, भावनांचा आणि ज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. व्हेरी गुड. त्यामुळे त्याची काळजी घेणे म्हणजे आयुष्यभराच्या आठवणी आणि शहाणपण सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. वय वाढले तरी जाणीवपूर्वक जगण्याची ऊर्जा आणि स्मरणशक्ती टिकवून ठेवणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. फक्त थोडे अधिक जागरूक राहायला हवे. व्हेरी गुड. आता आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघा. रूमचे छत घराची पाचवी भिंत असते. काय ते? बघूया. जेव्हा घराच्या सजावटीची गोष्ट येते त्या रूमच्या छताकडे दुर्लक्ष करू नये. तसेही छत ही घराची पाचवी भिंत असते, त्यामुळे तिलाही खूप महत्व आहे. फेंग शुई एक्सपर्टच्या मते छत बनवताना खालील नियम लक्षात ठेवावेत. काय नियम? बघू. छत तिरके बनवणे टाळावे. जर छत
जर छत तिरके ठेवले तर त्यामुळे डिप्रेशन आणि आरोग्याच्या इतर समस्या उत्पन्न होतात. उंचीचे भान ठेवावे. घरात छताची उंची महत्वाची असते. तसे मानले तर उत्तम छताची उंची 10 ते 12 फुटापर्यंत असायला हवी. यामुळे सकारात्मक ऊर्जांची प्रभाव उत्तम प्रकारे होतो. पण जर असे नसेल तर उंची 8 ते 8.5 फुटापेक्षा कमी असेल तर ती आपल्यासाठी अनेक समस्या घेऊन येते. जीवनात पुढे जाणे कठीण होते किंवा कठीण जाते. आरशाचा वापर टाळावा. घर प्रशस्त व सुंदर दाखवण्यासाठी बऱ्याचदा छतामध्ये आरशाचा वापर केला जातो. हे योग्य नाही. फेंग शुईच्या नियमानुसार जर आपण असे करीत असाल तर आपले विचार नकारात्मक प्रकारे काम करतात व जीवनात पुढे जाण्यात अडचण येतात. अवश्य बनवा स्कायलाइट. स्कायलाइटने छताला शोभा येत असते. फेंग शुईनुसार या लाईट जीवनात उत्तम संधी आणतात आणि याचा परिणामही वाढत जातो. त्याप्रमाणे ऑफिसात स्कायलाइटचा वापर करिअर विकासासाठी उपयुक्त असतो. पण बेडवर स्कायलाइट वापरू नये. यामुळे बऱ्याच प्रमाणात सकारात्मक ऊर्जा त्याद्वारे शोषली जाते. बीम. फेंग शुईत बीम खाली झोपणे, बसणे व काम करणे योग्य मानले जात नाही. जर नियमित बीमचा वापर करणारच असाल तर त्याच्या खाली बसून कोणतेही कार्य करणे टाळावे. कसे असावे रंगाचे समायोजन? छतासाठी पांढरा रंग सर्वात चांगला असतो. आपल्या जीवनात याचा सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे सकारात्मक ऊर्जांची वेग टिकून राहतो. जर आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून डिझायनिंग करू इच्छित असाल तर पांढऱ्या रंगाचा वापर करीत साधे डिझाईन बनवावे. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपलेला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.